appears, there is supernatural. आमेन. जेव्हा कधीही येशू प्रगट होतो ना, त्यावेळेस सुपरनॅचरल म्हणजे अलौकिक गोष्टी व्हायला पाहिजे म्हणजे And पाहिजेलच. when does Jesus appear? आणि प्रभू कधी प्रगट होतो सांगा? बाइबल में लिखा है. When 2 or 3 are gathered in His name. हा, जेव्हा कधीही दोघे किंवा तिघे त्याच्या नावामध्ये उपस्थित आहेत, तेव्हा तो प्रगट होतो. Simple. हालेलुया. हे नाही खूप म्हणजे सोपं दोघे किंवा आहे. तिघे उपास करून उभे राहिले, दोघे किंवा तिघे चांगली माणसं उभे राहिले, येशूच्या नावात उभे राहिले, आमेन. येशूचा कट्टा सुरू झाला. हालेलुया. 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 लेकिन वो दोघे किंवा तिघे तिथं येशूच्या कट्ट्यावर बसून भलतच बोलत असतील, मी सांगतो तरी पण येशू तिथे उभा असणार आहे. आमेन. मग तुम्ही समजून घ्या काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं. ओके, सो यू नो इसीलिए हर संडे तुम आप सुपरनैचुरल एक्सपेक्ट करो. Amen. डोंट वेट कि पास्टर 3 महीने बाद या 1 महीने बाद या कभी भी बोलेंगे तब होगा. नहीं नहीं, एवरी संडे, एनी टाइम, थर्सडेज यू कैन एक्सपीरियंस मिरेकल्स. आमेन. म्हणून प्रत्येक रविवारी, प्रत्येक गुरुवारी, कधीही जेव्हा कधीही तुम्ही देवाच्या सानिध्यात आहात ना, अपेक्षा धरा, प्रभू चमत्कार करणार म्हणजे करणारच. This Thursday we had a very unique type of worship. या गुरुवारी एक खूप अद्भुत वेगळीच आराधना झाली त्या दिवशी. विचित्र म्हणू शकतो. विचित्र म्हणून तो आपने आज तक एक्शन सॉन्ग सिर्फ प्रेज में सुना होगा, है ना, जोर से गाना, मैं तो प्रभु के घर को चला, ये सब आप फास्ट एक्शन सॉन्ग सुने. कृती करतो आपण, ज्याच्यात डान्स करतो, असे गाणे तुम्ही प्रेज मध्येच ऐकले असतील की फास्ट गाणे घेतात त्या वेळेमध्ये, तेव्हाच तुम्ही पाहिलं असताल की डान्स करतात लोक, है ना. पण या गुरुवारी हम लोग ने वर्शिप में एक्शन सॉन्ग लिया. पण या गुरुवारी आम्ही जेव्हा आराधना चाललेली होती, हळूवार गाणं चाललेलं होतं, त्या गाण्याला आम्ही ऍक्शन सॉन्ग मध्ये बदललं. आपको मालूम क्या हो गया? मिरेकल्स हो गए, हीलिंग्स हो गया. आमेन. आणि तुम्हाला माहिती काय झालं? चमत्कार झाले, अद्भुत झाले त्या दिवशी पण. ओके, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मैंने सिर्फ बोला कि वो गाना है ना, घुटनों से ऊंचा, तो मैंने बोला ऐसा एक्शन करो, घुटनों से ऊंचा, कमर से भी ज्यादा, ये 3 स्टेप करने लगा. आणि मग भरपूर लोकांनी येऊन सांगितलं की सिस्टर मी एकदम फ्रोझन झालते, रिजिड झालते. ओके, मला एकदम सगळं स्टिफनेस होतं, पण जसं मी आराधना करायला लागले, अचानक माझी बॉडी एकदम फ्री झाली, मैं पूरी तरह हील हो गई. और बहुत लोगों को उस दिन छुटकारा मिला, है ना. तो इसीलिए है ना, चर्च में ना त्याच गाण्याची साक्ष मला वाटतंय भोसले सिस्टरांची अरुणा सिस्टरांची पण होती की त्या दोघींनाही बरं नव्हतं, हाडं दुखत होते, खूप त्रास होत होता. पण जसं ते गाणं त्यांनी केलं, सिस्टर तर म्हणतात ते त्यांना ब्रदरनी डॉक्टरांकडे जाण्यासाठी पैसे पण दिले होते, पण ते प्रभूने त्यांना आरोग्य दिलं आणि तेच पैसे त्यांनी ऑफरिंग मध्ये दिले. हालेलुया. ओके, चल लेट अस वर्शिप. आंखें बंद करेंगे. चला आपण आराधना करूया, डोळे बंद करूया. लॉर्ड, I thank you. You are a good daddy. You are a supernatural father. हालेलुया. धन्यवाद देतो बापा, तू आमचा चांगला पिता आहेस बापा, आणि अद्भुत चमत्कार करणारा तू देव आहेस म्हणून धन्यवाद. Oh Lord, I worship you. I exalt you, Jesus. सुपरनॅचरल मीटिंगच्या दिवशी मी तुम्हाला सांगतो, प्रभूने तिला असा अद्भुत स्पर्श केला. ओके, तिला तर काहीच कळत नव्हतं काय चाललंय, काय लोक पडतायत, ओरडतायत, किंचाळतायत, है ना. तर हे लेकराला जसं प्रभूने स्पर्श केला, ती फुल पवित्र आत्म्यामध्ये स्लीन झाली. तिला पण कळलं नसेल काय झालं. तुला काय कळलं का काय झालं? काहीच नाही, तिला बोलता पण येत नाहीये. इन केस कळलं तरी ते गोष्टी जे घेतात ना, ते खूप अद्भुत असतं. हे लेकरं ते घेत होते. मी शिल्पाला घरी जाऊन सांगितलं, म्हटलं अरे आपले ते मरियम्माची नात आहे ना, म्हटलं ती देव तिला असा स्पर्श करत होता आणि ते एकदम तिच्या डोळ्यात पाणी येत होतं. मी राहुलला बोलवलं, लवकर ये ना, इथून क्लोज मला व्हिडिओ घ्यायचा तिचा. तर आले व्हिडिओ तर मी व्हॉट्सअपवर टाकेलच. पण बघा, देवानी लहान लेकरांना, ये सब बच्चे लोग पूरा जमीन पे थे, रो रहे थे, मतलब पाप के लिए नहीं रो रहे थे, परमेश्वर के प्रेम को देख के रो रहे थे. ओके, प्रेज द लॉर्ड. आता प्रभूला खरंच धन्यवाद, त्यांनी जे अद्भुत काम आता या लेकराच्या जीवनात पण केलं. गॉड ब्लेस. थँक्यू. बस मला स्माइल खूप छान आहे तिची. खूप गोड स्माइल आहे तिची. मग आपला करण गोड बाळा येते. तर करणच्या पण जीवनात परमेश्वराने अद्भुत काम केलं. आणि पुण्यातून नाहीये तो, नुकताच अक्षयनी त्याला त्याच्या गावावरनं इथे बोलवलं, फलटणच्या पुढून तो आलेला. त्यालाही प्रभू काहीच माहित नाही वगैरे, तो एकच गुरुवारी आला आणि थोडक्यात आमचं बोलणं झालं आणि त्याच्यावर आम्ही प्रेयर केली.
पण सुपरनॅचरल मीटिंगच्या दिवशी हा फुल जमिनीला खिळला गेला, म्हणजे हे वर्ड्स यूज करावं, नेल्ड टू द गॉड नेल्ड इन टू द फ्लोर. Amen. त्याला जमिनीलाच खिळून टाकलेलं होतं जसं परमेश्वराने, असं तो फ्लॅट जमिनीवरच पडून होता. आणि उसको देख के मुझे मेरा याद आया की मी पण असाच जमिनीवर पडलो होतो आणि थरथर उडत होतो अक्षरशः. ओके, ही परमेश्वर का सामर्थ्य. आणि हा धडाधड उडत होता, थरथर कापरा था, और वो अन्य भाषा में बोलने लगा सडनली. नवीन पहिल्यांदाच आलेला मुलगा, त्याला अन्य भाषा काय आहे हे पण मला वाटतं माहित नसेल, मला वाटतं माहितीच नव्हतं ते बघ. पण तो म्हणतो मी अचानक वेगळ्या भाषेमध्ये बोलायला लागलो. वाह, ये है पवित्र आत्मा. हालेलुया. कौन है ये? पवित्र आत्मा. तर तो असा क्या बोलू मैं, स्लेन हो गया की अक्षरशः पोरांनी त्याला उचलून रिक्षात घालून नेलं, उचलून. ये है पवित्र आत्मा के काम. Amen. वरना तुम्हारा बॉडी कुछ नहीं रहता है उधर, तुमको शुद्ध नहीं रहता, इसको कुछ भी नहीं मालूम. तर आम्ही म्हटलं अरे याला आता उठवायलाच लागेल, कारण ना प्रॉब्लेम, जर आम्ही उठवलं नसतं हा दुसऱ्या दिवसापर्यंत सकाळ दुपार कधीपर्यंत मला माहित नाही, देवाने त्याला तसंच ठेवलं असतं. Praise the Lord. तर प्रभूने असे अद्भुत काम केले. आज या लेकराला नवीन जीवन मिळालं. कधीतरी तो स्वतःच येऊन त्याची साक्ष सांगेल, मी नाही बोलणार, पण देवाने त्याच्या जीवनात खूप बदल आणलेला आहे. येणाऱ्या दिवसात तुम्ही त्याला बघताल, परमेश्वर त्याला अजून गौरवातून और भी ऐसे बहुत चीजें है ना, कुछ लोग. आणि त्या सिस्टरांना तर मी गाडीत नेऊन बसवलं त्यांना रिक्षामध्ये. हम लोग जबरदस्ती उठा रहे थे तो दूसरा वेव पवित्र आत्मा का चालू हो गया, हंसने का अनॉइंटिंग स्टार्ट हो गया. खरं बोलतोय सिरियसली. ओके, तर ते सुरू जवान सिस्टर पण होते त्या ह्याच्यातच एंडला चालू झाले. आम्ही मग त्यांना सोडलं आणि तर ह्यांना आम्ही म्हणलो अरे अरे थांबा आता नको बाबा, हे लोक हाकलायला लागल्यात, आता तुम्ही नका सुरू करू नवीन. नहीं सीरियस, मैं मजाक कर रहा हूँ, बट ऐसा उनके ऊपर वो फ्लो हो गया कि त्यांना पण उचलून रिक्षामध्ये बसवून टाकलं. तो मैं ये बोल रहा हूँ, जब पवित्र आत्मा जेव्हा काम करतो, डोंट रेस्ट्रिक्ट हिम, डोंट रिस्ट्रेन योरसेल्फ, लेट हिम फ्लो थ्रू यू. आमेन. जेव्हा पवित्र आत्मा तुमच्यात काम करतो ना, त्याला असं अडवून ठेवू नका किंवा दाबू नका, त्याला वाहू द्या तुमच्या मधनं, आणि जेव्हा तो वाईल ना अद्भुत कामे करेल. हालेलुया. ज्योती कुठे? ज्योती पण ती गुडघ्यावर होती, रेश्मा सिस्टर, या दोघांच्या हातावर अचानक ऑइल सुटून आलं. सगळ्यांनी बघितलं, बरेच जे आत होते त्यांनी बघितलं असेल, कारण बाहेर मी फक्त रेश्मा सिस्टरांचं पाहिलेलं, ज्योतीचं मी व्हिडिओ फोटो पाहिला फक्त. पण कसले अद्भुत काम परमेश्वर त्या दिवशी करत होता. ओके, हालेलुया. तो ऑइल मीन्स ये तुम्ही तिथे का मी म्हणत आहे. ओके, हे काय दाखवत आहे? चला और एक चमत्कार. आय स्पोक अबाउट मिरेकल मनी. आमेन. आणि अजून एक मला चमत्काराबद्दल बोलू द्या. मी बोललो होतो त्या दिवशी की मिरेकल मनी म्हणजे चमत्कारिकरित्या तुमच्या पर्सेस मध्ये, तुमच्या वॉलेट मध्ये पैसे येतील, असं मी बोललेलो. और आजकल जमाना बदला है, तो प्रभु आपके फोन पे भी पैसे डाल सकते हैं. तो सिर्फ वॉलेट ही नहीं है, SMS आ सकता है, कुछ भी आ सकता है, एनीथिंग हैपन. जसं कुठे गेलं, श्यामची मम्मी सातपुते सिस्टरांचं साक्ष त्या दिवशी तुम्ही ऐकलीच ना, काय होतं त्यांच्या अकाउंटला 2,30,000 रुपये ट्रान्सफर झालेले होते. हालेलुया. छोटी रक्कम नाहीये, 30 रुपये किंवा काय, ते पण आम्हाला मोठंच आहे, अद्भुतच आहे. पण 2,30,000 रुपये सिस्टरच्या अकाउंटला आलेले होते. हालेलुया. तुमको नहीं है ना, जलते हो तुम लोग, इसको गाली नहीं बजाते हो, तुमको मालूम है. चलो मैं अभी आज जलाता हूँ तुमको, तुम्हारे भी अकाउंट में प्रभु भरते ऐसे पैसे. अरे आनंद करा साक्षामध्ये. 2 लाख काय, जे 1 रुपया पण आला तरी मी आनंद करेल. क्यों करूंगा, मैं आता हूँ बताने के लिए. It is not the question of how much money God created miraculously in your purse or in your account. असं नाहीये की हा प्रश्न नाहीये की किती पैसे तुमच्या अकाउंटला प्रभूने पाठवले किंवा तुमच्या वॉलेट मध्ये आले, हा प्रश्न नाहीये. What God wants to show is that I am alive and I love my children and I am showing my presence through all these manifestations. Amen. महत्त्वाचं हे आहे की मी जिवंत, प्रभू म्हणतो मी जिवंत परमेश्वर आहे आणि मी माझ्या लेकरांच्या जीवनात असे काम करून दाखवत आहे की मी आजही चमत्कार करतो आणि अद्भुते करणारा मी परमेश्वर आहे. Amen. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. तो पैसा आए ना आए मेरे को कोई फर्क नहीं पड़ता. ओके, हम लोग का स्वभाव स्टार्टिंग से ऐसा ही रहा. What Jesus says, you believe because you see. प्रभू काय म्हटलं, तू विश्वास करतो कारण तू पाहिला आहे, डोळ्याने बघतो म्हणून तू विश्वास
विश्वास ठेवतोस? मी माझी साक्ष सांगतो. ओके, तर मला आता ब्रदर पॉल दिनकर इथे तुम्हाला माहिती आहे ते नाव वगैरे घेतात. तर ते जेव्हा आले होते पुण्यामध्ये तर मेरा बहुत इच्छा था की दिनकर अंकल नाम ले कुछ तो बोले. ओके, आणि मग जसं मीटिंग चालू हो गया तो अभी आएगा मेरा नाम आएगा. आणि मग फिर वो बोले यहाँ पे एक लड़का है. लड़का, हाँ मैं लड़का, हाँ बराबर, मेरे बारे में स्टार्ट हो गया. ओके, वो थोड़ा साइज में बड़ा है. हाँ अपन भी एक्सेल साइज है, डबल एक्सेल है. चलो अच्छा, मैं ही सेकंड. यहाँ पे वो लड़का कुछ तो इंजीनियरिंग पढ़ रहा. अरे सब अपने बारे में 3 पॉइंट फुलफिल. ओके, वो लड़का ये वो फिर बाद में वो बोले उसका नाम है अनिकेत. अरे यार वो तो लंबा है, वो नहीं बोलते, पहले बोलते तो मैं बोलता था ये है. मी नाराज झालो, म्हटलं अरे यार देवा माझं नाव का नाही आलं. फिर प्रभु ने मेरे को वचन से बात किया. That is my key. You know, I love when God speaks to me by His word. Amen. आणि त्या दिवसापासून ही माझ्या जीवनाची एक किल्ली झालेली आहे. मला खूप आवडतं जेव्हा प्रभू माझ्याशी वचनातून बोलतो तेव्हा. मेरे को कभी फैसिनेट नहीं हो गया कि किसी ने मेरे को भविष्यवाणी कर दिया वगैरह. लिया मैंने, आमीन, थैंक यू. लेकिन ऐसा एकदम ही नहीं हो गया. मी कधीच असं त्यानंतर आहे ना, मी कधीच असं हल्लो नाही की माझ्यावर भविष्यवाणी झाली. अरे मला लोक म्हणतात की जाऊन सेवा कर, किंवा बऱ्याचदा पास्टरांवर अशा भविष्यवाणी झालेल्या आहेत, पण ते कधीच हल्ले नाही की आता चला उठा आणि पळा की लागायचंय कामाला. नाही, मैं उसके अगेंस्ट नहीं हूँ. ओके, अच्छा है, लेकिन जब प्रभु बात करता है ना तब फिर हम लोग एकदम पीट लेने. आमेन, आमेन, हालेलुया, हालेलुया. तो मैं बोलता आग लगा दी प्रभु ने. हालेलुया, सीरियसली हम लोग सेवा में भी उतरे ना सिर्फ वचन की वजह से उतरे. आमेन. नहीं. सेवेत पण आम्ही आलो ना किंवा चर्च पण सुरू केलं ना, फक्त वचन भेटलं म्हणून आम्ही सुरू केलं, नाही तर करणार पण नसतो कधी. आता तेव्हा मग प्रभु म्हटला, प्रभु ने थॉमस का वचन मेरे को दिया. सो थॉमस बिलीव बिकॉज ही सॉ जीसस फिजिकली. मग प्रभूने मला थोमाचं वचन दिलं की थोमाने विश्वास ठेवला का, कारण त्याने पाहिलं प्रभूच्या हातामध्ये काय आहे ते. आमेन, प्रेज द लॉर्ड. आमेन. लेकिन परमेश्वर ने उसको बोला, I tell you, you believe because you see, but blessed are they who believe, who have not seen but yet believe. Amen. पण प्रभू मला म्हटला, तू विश्वास धरतोय, हे लोक विश्वास धरतात कारण हे ऐकत आहेत, बघत आहेत म्हणून. पण धन्य आहेत ते लोक जे न बघता आणि न ऐकता पण विश्वास धरतात ते. Praise the Lord. हालेलुया. तो सबसे ज्यादा आशीर्वादित मैं हूँ, है ना. भले मेरा नाम लिया नहीं, कुछ नहीं लिया, तभी भी मैं सबसे आशीर्वादित हूँ. ओके, पहले मेरे को लगता था मैं बेनी हिन जैसा बनूं, मैं इसके जैसा बनूं. वापस परमेश्वर ने वचन से मेरे को झापड़ मारा, मेरे को दुखी कर दिया. ओके, तो ऊपर से स्टेज पे से पास्टर बोले कि प्रभु को दोबारा नया बेनी नहीं चाहिए. मग त्यावेळेस पास्टर वरून स्टेजवर म्हटले की अजून एक बेनिहीन प्रभूला नाही पाहिजे. प्रभु को नया वापस पॉल दिनकरन नहीं चाहिए. प्रभूला दुसरं पॉल दिनकरन पण नाही पाहिजे. हालेलुया. प्रभु को नया आशीष उगाले चाहिए. आमेन, हालेलुया, हालेलुया. तो जेरोक्स पे ज्यादा विश्वास मत करो, कॉपी पे मत करो. नया इंसान प्रभु ने बनाया, तुम्हारी लाइफ में प्रभु सब कुछ करेगा. बट योर पर्पस एंड इंटेंशन शुड बी लुक टू हिम एंड वॉक. आमेन. पण तुमचं उद्देश, तुमचं ध्येय हे असावं की मला त्याच्याकडे बघायचंय, त्याच्या सारखं व्हायचंय आणि त्याच्या मागे चालायचं आहे. हालेलुया. लर्न टू नो द कॅरेक्टर ऑफ गॉड. आमेन. शिका की प्रभूचं चारित्र्य काय आहे, त्याचं कॅरेक्टर काय आहे ना, ते ओळखायला शिका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जैसे मैंने बताया, Abraham was called the father of faith. जसं की मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं, अब्राहमाला विश्वासाचा पिता म्हणण्यात यायचं. See, today we have mobiles, you have church, you have pastor, still our faith is wavering. आणि आज आपल्याकडे मोबाईल आहे, YouTube आहे, त्याच्यावर भरपूर मेसेजेस भेटतात, तुमच्याकडे पास्टर आहे, या सगळ्या गोष्टी असूनही आपला विश्वास डगमगत असतो. है ना, इतना अच्छी चीजें हमारे पास. ओके, हर गुरुवार, हर रोज रात को 10 बजे आप वचन सुनते हो. ये है सब कुछ कंटिन्यूअसली तुम्हाला भरवलं जात है. चर्च है, देवाचं वचन है. मोसेस, इब्राहिम के पास बाइबल था? नहीं था. अब्राहमाकडे बायबल होतं का? नाही. अब्राहम के पास चर्च था? नहीं था. He did not have YouTube to listen to messages.
आणि त्याच्याकडे युट्यूब पण नव्हतं की तो संदेश ऐकत बसेल. But still God called him as a man of faith. Amen. पण तरी देखील प्रभूने त्याला असं बोलवलं की तो विश्वासाचा पिता आहे. Why? Because he knew God's character. Amen. का? कारण बायबल म्हणतं त्याला प्रभूचं चारित्र्य किंवा स्वभाव त्याने जाणून घेतला Praise the होता. Lord. हालेलुया. Enoch walked with God. Amen. हनोक देवाबरोबर चालला. उसको किसने किताब दिया? नहीं दिया. बाइबल दिया? नहीं दिया. था ही नहीं ना उस टाइम. त्यावेळेस नव्हतंच या सगळ्या गोष्टी. लेकिन शेषनाथ जी फिर भी ये बंदे लोग प्रभु के साथ चले. सोचो आज हमारे पास इतने अच्छे सुंदर पास्टर लोग हैं, है ना, इतने बाइबल है, सब कुछ है. वो बंदे के पास कुछ भी नहीं था, लेकिन बाइबल में लिखा है वो परमेश्वर के साथ चले. आमेन. ओके, और ऐसा चले कि वो गायब हो गए. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला एक सांगतो, मरणाकडे बघू नका. मरण देवाने बनवलेलं नाही. Amen. You know, God intends us to live a healthy, long life. Amen. प्रभूने आपल्याला बनवलंच आहे, घडवलं आहे. कशासाठी? या हेतूने की आपण दैवी जीवन आणि आरोग्यातलं जीवन जगावं म्हणून, हेल्दी जीवन जगावं म्हणून. Praise the Lord. हालेलुया. I demonstrated on you on supernatural day how Paul he was killed. He died literally, and then again how he came back to life. मी तुम्हाला सुपरनॅचरल मीटिंगच्या दिवशी तुम्हाला हे करून दाखवलं की कसं पौल मेला होता, पण देवाने त्याला अलौकिकरित्या बळ टाकून त्याला उठवलं कसं. है ना, मालूम है सबको. सगळ्यांना लक्षात आहे, विकी लक्षात आहे. हाँ, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. है ना, वो बंदे को इतना मार दिया, खत्म हो गया. वो पत्थर से मारा. उस टाइम ऐसे आसानी से नहीं छोड़ते थे. जब तक जान नहीं जाती ना, बंदे को मारना है. क्यों? क्योंकि उसको पाप नहीं समझा जाता था. It was in Moses law, so they thought we are doing the right thing before God. आणि जेव्हा पण असं दगडफेक करून मारायचे ना, तर त्यावेळेस त्या मारण्याला खून किंवा पाप नाही म्हणण्यात यायचं. का? कारण मोशेच्या नियमातच लिहिलेलं होतं की ज्या कुणालाही असं दगडफेक करून मारतात, जेव्हा तुम्ही दगड उचलता त्याला मारल्याशिवाय मग तो दगड खाली नाही पडायला पाहिजे किंवा तो माणूस मेला पाहिजे. उलटा अगर वो जिंदा रहता तो पाप है. इतना खतरनाक नियम है. ओके, त्याला असं संपूर्णच टाका, कारण तो देवा विरुद्ध काम करतो. इसलिए तो लोगों ने पीट मार. तो सोचो उसका बॉडी क्या हो गया रहेगा. लेकिन ऐसे बॉडी को बाइबल में लिखा है, उन्होंने घसीटते, ये देखो ये ऐसा रफ रोड है ना, जैसा घसीटते लेके आए. ओके, हा रस्ता कसा खडबडीत आहे, त्या रस्त्यावरनं एवढं मारलेलं असताना घसडत पौलाला आणलं. ओके, और मेरे को एक्चुअली उस दिन जगह नहीं था, नहीं तो मेरे को वो डेमोन्स्ट्रेट और भी कराना था कि वो विकी को तो सिर्फ एक 10 मीटर लेके आए, लेकिन उन लोग ने उसको बाजार में से घसीटते गावाच्या बाहेर त्यांनी आणून फेकलं. वेशी बाहेर आणून त्यांनी फेकलं. तुम्हाला काय वाटतं, देव असाच बसेल का? उसका बच्चा मार खा रहा है और कुछ नहीं. परमेश्वर उसको ट्रिप के लिए, पिकनिक के लिए लेके गया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आमेन. आमेन. असा परमेश्वर ने त्याला स्वर्गात नेलं. आमेन. इधर इसकी बॉडी की छलनी हो रही है, खींच रहे, घसीट रहे, मार रहे, आणि आपण सिस्टर तो पुढे पोहोचला स्वर्गात. आमेन. त्याच टाइमला. हालेलुया. और वो स्वर्ग में से जाके मस्त देख रहा है, प्रभु का प्रकटीकरण लिख रहा है, अद्भुत गोष्टी. एंड देन व्हेन ही वाज थ्रोन, they said he's dead, let's leave his body and go away. काम हो गया अपना. आणि मग त्याला दगडफेक केल्यानंतर, मारल्यानंतर लोक म्हटले चला आता आपलं काम झालेलं आहे, त्याला फेकून टाकलं. है ना, तो लोग बोले अभी चलो खत्म. और जैसे चेले सब शिष्य लोग आके रुकते, अरे पॉल मर गया, अभी क्या मर गया रे. हालेलुया. पॉल सीधा ऐसा उठ के खड़ा हो गया. आमेन. आमेन. हालेलुया. चिंते हो गया, इसका बॉडी, इसको मारा, घसीटा, और ये बंदा जिंदा होके खड़ा हो गया. ऐसे खड़ा नहीं हो गया. बाइबल सेज he went into the city and started preaching. आमेन. फक्त उभाच नाही राहिला, तिथून निघाला आणि दुसऱ्या शहरात जाऊन प्रचार करायला लागला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला काय वाटतं, त्याचं अंग दुखत नसेल? नहीं. ऐसे चलनी तो हो गया, लेकिन जब परमेश्वर का सामर्थ्य उतर आता है तो तुम्हारा बॉडी को तुम्हारा सुनना पड़ेगा. आमेन. आमेन. तुमको बॉडी का सुनना नहीं है. हालेलुया. और उतना ही नहीं, उसके बाद क्या हो गया, उसने जाके अपने दोस्त को लिया. हाँ, ओमकार चल रहे मुंबईला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 120 किलोमीटर बंदा चलते गया. 120 किलोमीटर चालत दोघंही गेले. कितना दूर है 120? यहाँ से मुंबई. 120 किलोमीटर म्हणजे किती? इथून मुंबई. हाँ, अंतिम ब्रदर देखो क्या बंदा है. मार खाया,
सगळे हाडं बिडं त्याचे हे झाले. हा शोभा मावशी चालत गेला, त्याने काय बस बिस धरली नाही, ट्रेन धरली नाही, चालत गेला. ये क्या है? परमेश्वर का जीवन अंदर काम करता है. Amen. So be conscious of that life which is flowing, gushing inside of you. Amen. जे जीवन तुमच्या आतमध्ये वाहत आहे, उफळत आहे, बाहेर यायचा प्रयत्न करत आहे, त्याला आणा बाहेर. Praise the Lord. हालेलुया. अगर ये प्रकटीकरण समझ में नहीं आया तो टर्मिनेटर पिक्चर देख लो, उसमें यही हो गया है ना. उसमें वो ऐसा ऐसा मशीन का आदमी उसको गोली मारता मारता चिंदी 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 होता है, वापस वो सब चिंदी एक साथ आता है और वापस रेडी हो जाता है. पॉल के साथ ऐसे हो गया. एंड द हिब्रू वर्ड आई टोल्ड यू, शफाक, Bible says the Holy Spirit will be poured into all flesh. आणि शफाक हा जो शब्द आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं की हा शब्द ते दर्शक आहे की जेव्हा पवित्र आत्मा तुमच्यावर येतो तर त्या शब्दाला शफाक म्हणजे जो धातू आहे, द्रव्य करून ओततात ना, तसा तो तुमच्यावर ओतण्यात येईल. Wow, praise the हालेलुया. Lord. So it is liquid metal. Okay, the life of God is like liquid metal inside you. आता शफाक या शब्दाचा अर्थ आहे की जे धातू आहे त्याला वितळून द्रव्य करून ओतला आहे. हा तो शब्द आहे आणि तो शब्द पवित्र आत्म्यासाठी वापरण्यात आलेला और आहे. भविष्यवाणी क्या थी जोएल की, in the last days I will pour out my spirit on all flesh. आमेन, आमेन. आणि योएलची भविष्यवाणीच ही होती की या शेवटच्या दिवसांमध्ये मी माझा आत्मा ओतेल, आणि तो ओतला या शब्दाद्वारे. आणि कोणावर? on all flesh. आणि कुणावर ओतेल? मी सर्व देहांवर ओतेल असं म्हटलेलं आहे. फक्त पौलावर नाही, आमेन. all flesh. That means even you and I, we have that metal life, all that Amen. supernatural life inside आमेन, us. आमेन. याचा अर्थ फक्त पौलावर नाही, प्रभू म्हणत आहे तुमच्यावर, माझ्यावर, आपल्या प्रत्येकावर आत्मा जो ओतण्यात आलेला आहे, तो आत्मा आपल्यामध्ये काम करत आहे. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. Okay, so know the character of your maker. आमेन. तुमचा जो घडवणारा आहे ना, त्याचा स्वभाव किंवा त्याचं चारित्र्य जाणून घ्या. बाकी सब तुम भूल जाओगे. When you know who your maker is, who your God is, I'm telling you, you will live a life beyond all distractions. आमेन. जेव्हा तुम्ही जाणताल तुमचा निर्माण करता, तुमचा बनवणारा कोण आहे ना, तुमचं जीवनच तुम्ही बदलून ठेवता. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. जैसे अब्राहम ने एग्जांपल दिया, he says he's a God who gives life to the dead. आमेन. जसं अब्राहमाने बोलला की तो असा परमेश्वर आहे जो मेलेल्यांना पण जीवन देतो. Amen. हालेलुया. मरे हुओं को जिंदा करता है, जीवन देने वाला परमेश्वर, आमेन. है ना. अभी हमारे भाई मौत के मुंह से बाहर आ रहे हैं इलाहाबाद से, प्रभु ने नया जीवन दिया. Amen. ऐसे कई लोग हैं यहाँ पे, क्योंकि वो मरे हुए को जिंदगी देता है. आमेन. Next, he calls those things which do not exist as though they did. आणि त्या गोष्टींना तो बोलवतो ज्या अस्तित्वात पण नाहीयेत, पण असं बोलवतो जसं त्या आहेत. Amen. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. मैं बोलूंगा इधर फैन है, आप बोलेंगे नहीं दिखता है, तुमको दिखता नहीं, लेकिन वो ऐसा बुलाता है जैसे कि उधर है. आमेन. तुम्ही म्हणता फक्त माझ्या शरीरात किडनी नाहीये, प्रभु बोलता है किडनी आजा. अरे किडनी कहाँ से? प्रभु देखता है वो नहीं है, लेकिन वो ऐसे देखता है कि जैसे क्या है. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. प्रभु म्हणतो नवीनकरण, जिंदा हो जा. आमेन. नाही, कोण आहे नवीनकरण? नाही, तुला माहित नसेल पण देव बघतो नवीन माणूस. आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. दुनिया वाले बोलेंगे अच्छा तो करण्या होय ते, नाही करण्या नाही, करण्या गेला, आता नवीनकरण देवाने उभं केलं. Amen. हालेलुया. Hallelujah. So God sees those things and he calls them out as though they exist. आमेन. परमेश्वर त्या गोष्टींना पाहतो ज्या नाहीयेत आणि त्यांना असं बोलवतो जसं त्या आहेत तिथे. 2 Corinthians 5:17 says, 2 कोरिन्थियस 5:17 मध्ये प्रभू म्हटला, whosoever is in Christ, जो कोणी येशू ख्रिस्तामध्ये आहे, he is a new creation, आमेन, तो नवीन निर्मिती or आहे. he is a new creature altogether. आमेन. किंवा नवीन जात आहे, नवीन प्राणी आहे असं. What does it mean? याचा अर्थ काय आहे? It means God makes you someone who never existed before. आमेन. प्रभू असं तुम्हाला बनवत आहे जो व्यक्ती कधीच नाहीये, असा व्यक्ती प्रभू प्रगट करत आहे. है ना. नवीन म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे ना. तुम्ही म्हणता मी नवीन साडी आणली, तर मतलब क्या? अरे ऐसी कभी देखी नाही साडी मैंने. अशी साडी माझ्याकडे नव्हती, मी नवीन आणली आहे, त्याला म्हणतात नवीन. है ना, नवीन मतलब ऐसे किधर भी देखा नाही वैसा. तो सेम चीज देवाने तुम्हाला जर नवीन केलंय, असं केलंय की तुमच्यासारखा माणूस कुठे नव्हता. आमेन. आमेन.
वैसा खुद को देखना सीखो. हालेलुया. Okay, that I am a new creation in Christ आमेन. मी नवीन निर्मिती आहे कुणामध्ये? येशू ख्रिस्तामध्ये. and made by the desires and will of my Father. आमेन. आणि माझ्या देवाच्या इच्छेनुसार आणि मर्जीनुसार त्याने मला बनवलेलं आहे. Hallelujah. हालेलुया. Character बहुत important है. आमेन. तुमचं चारित्र्य खूप महत्वाचं आहे. सिर्फ सेवा नहीं है या फिर अभिषेक ओके या प्रीचिंग नहीं है. कैरेक्टर कम्स इज मोर इम्पोर्टेंट. आमेन. आमेन. नुसतं सेवा काम करणं किंवा प्रचार करणं, शिक्षण देणं पण महत्वाचं नाहीये. तुमचा गुण, तुमच्या आतले जे स्वभाव आहेत ते खूप महत्वाचे आहेत. Abraham knew the character of his God. आमेन. मग अब्राहमाला माहिती होतं त्याच्या देवाचा स्वभाव काय आहे. That is why he stepped out by faith when God called him to come out of that land of Ur. म्हणून प्रभूने त्याला बाहेर बोलवलं. जेव्हा तो ऊर या देशातून बाहेर आला, प्रभू म्हटलं आधी तिथून बाहेर निघ. प्रभू त्याला म्हटलं, अब्रामा माझी इच्छा आहे, मी तुला नवीन जागेत नेणार आहे. तुझे सब नात गोत पोत सगळं सोडून मी सांगतो तिकडे जायचं. कुठे जायचं मी आता नाही सांगणार, हालेलुया. तू फक्त चालायचं. तर अब्राम बोलला का ऍड्रेस कुठे आहे प्रभू? अब्राहमाने विचारलं नाही की नक्की पत्ता कुठं आहे, मला सांग तर देवा की कुठं चाललो आहे आपण. असं कसं जाऊ? नाही, अब्राम म्हटलं ठीक आहे प्रभू. बायकोला हालेलुया. म्हणाला, बायको नाही, सारा चल, देवाने आपल्याला बोलवलंय, चल जाऊया. सिंपल. एक चीज मैं आपको बता रहा हूँ, गॉड विल डायरेक्ट योर पाथ्स स्टेप बाय स्टेप. आमेन. प्रभू तुमचे मार्ग आहे ना किंवा तुमचे जो रस्ता आहे ना तो पायरी पायरीने तुम्हाला दाखवेल. That is why the Psalm says, His word is lamp unto my feet. आमेन. म्हणूनच स्तोत्रकार म्हणतो की तुझं वचन माझ्या पावलांसाठी दिवा आहे, And मार्गासाठी प्रकाश, path, light unto my path. आणि माझ्या मार्गांसाठी काय आहे? प्रकाश आहे. ऐसा अर्थ क्या है? अभी सपोज आता मला मेरे को जाना है, से एग्जाम्पल मेरे को मुंबई जाना है, तो मैंने गाड़ी का हेडलाइट ऑन किया, तो मेरे को जवाब दो, क्या वो हेडलाइट सीधा मुंबई तक चली जाएंगी? मग मी गाडीची जर हेडलाईट लावली तर मला सांगा ती हेडलाईट काय मला पूर्ण मुंबईचा रस्ता दाखवून टाकेल का? हाँ सचिन, नाही दाखवणार. ऐसा नहीं, अरे देखो मुंबई दिख रहा होता, नहीं. मी हेडलाईट लावल्याबरोबर असं होईल का अरे मला इथून मुंबई दिसतोय? नाही. मला इथून पुलगेट पर्यंत लाईट जाईल. ओके, मतलब ये कदाचित. चौक तक. ओके, चौक तक. हा, कदाचित इथून ह्या पुलगेटच्या चौकापर्यंत मला तो रस्ता दाखवेल माझी लाईट जी गाडीची आहे ती. तो धीरे धीरे जाओ, है ना, प्रेज द लॉर्ड. म्हणून हळूहळू जा तुमच्या मार्गांवर पण. काय लोक असे पडतात, प्रभूसाठी मी आणि पुढे निघून जातात, अरे प्रभू तू तरी रोक क्या, वापस रिटर्न आ रहे. नाही तर मग काय लोक ते फटाकडी सारखे आहे. ओके, ते रॉकेट सोडलं, अरे कुठे गेला, आता तो उडला. आता आता एवढे काम करत होता, एवढा उड्या मारत होता, कुठे गेला गायब? नाही, तर देवाने तुम्हाला बोलवलं. ओके, स्टेप बाय स्टेप जाओ. Amen. तुम्ही तुमचं देवाबरोबर स्टेप्स रखो. each step know your God, each step know your God, Amen. each step know your maker. आमेन. तुम्ही तुमचे पावलं आहेत ना किंवा प्रत्येक जे पदोपदी आहे ना देवाला ठेवा. प्रत्येक पदापदाला, प्रत्येक पावला पावली देवाला जाणार, तुमच्या देवाला जाणार, आधी देवाला जाणार आणि मग पुढे जा. Praise the Lord. हालेलुया. आप स्टेप बाय स्टेप जाओगे, आप बराबर मुंबई तक पहुंचोगे. आमेन. तुम्ही पायरी पायरीने जाताल ना बरोबर मुंबईला पोहोचता. ओके, तो मला चलो मैं आपको एक जोक सुनाता हूँ. तर जॉनी लिवर ब्रदर ने बताया, उन्होंने डैड को शेअर किया, तो मैं आपसे शेअर करा. तर तेव्हा त्या टाइममध्ये तेव्हा ते पिक्चरमध्ये नव्हते आले जॉनी लिवर. ओके, आणि तेव्हा अशी टवाळी चालायची पोरांबरोबर. आणि मग नंतर ते काय करतात, ते म्हणतात आमचा एक मित्र होता आमच्या सोबत, एकदम लबाड होता, खोटंच बोलायचं नेहमी, सारखं खोटं बोलायचं तो. त्यांनी काय केलं, तो म्हटला जेव्हा पण ट्रेन मध्ये घुसायचं तो एक प्लास्टिकचा रबरचा साप घेऊन घुसायचा आणि काय करायचं, वरती सीट आहे ना तो फेकून द्यायचं, साप 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 साप. पूरा ट्रेन खाली होता, ट्रेन में ऐका साप हे घुसा. उदाहरण ऐका नीट कान देऊन. हाँ, सब लोग सुनो. तो पूरा सब लोग डर के भागने लगे, अरे सांप है, ट्रेन में सांप है. अब पूरा ट्रेन खाली और ये ऊपर आके बैठा, मस्त बर्थ वर झोपून जायचा. अच्छा, वापस ऐसे ही हो गया. एक दिन कुर्ला मुंबई में ट्रेन रुकी थी, वापस इसने दिमाग निकाला, फेका, साप 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 साप, सगळे पळून गेले आणि मस्त आज झोपला. आणि मग नंतर सकाळी 7ला उठला आणि 7ला उठून बाहेर बघतो, तर हे कोणतं स्टेशन आहे, हे मला आपल्या ओळखीचंच वाटतंय. अरे काय कळायला नाही, जरा सेम दिख रहा है, ऐसा लग रहा है कि
है ना, अपना मुंबई का स्टेशन है. तर त्याने एका माणसाला मैं का विचारलं, मानसाला विचारलं, तो आदमी बोला क्या मालूम नहीं, कल रात को ये एक्चुअली जो ट्रेन थी कल रात को इस ट्रेन में एक सांप निकला, ओके, इसीलिए हमने क्या किया, वो डब्बा इधर ही छोड़ दिया, ट्रेन चली गई. ओके, इसीलिए तू कुर्ला मुंबई भी है भाई. ओके, तो डब्बा तिथंच राहिला, ट्रेन निघून गेली. कॅरेक्टर. तुमचा स्वभाव, तुमचं चारित्र्य. ओके, हाँ, तो ट्रेन का डब्बा. ओके, तो मस्त है. तो सिरियसली कॅरेक्टर देखो ऐसा काम होता. तर म्हणून प्रियांनो, देवाबरोबर तुम्ही चाला, देवाचं चारित्र्य तुम्ही जेव्हा जाणताल, युअर कॅरेक्टर विल ऑल्सो गेट ट्रान्सफॉर्म्ड इनटू दिस. आमेन, आमेन. जेव्हा देवाचा स्वभाव तुम्ही ओळखताल ना, तुमचा स्वभाव पण आपोआप बदलायला लागेल. लेट्स टर्न आवर बायबल्स टू लूक चॅप्टर 10 वर्स 19. चला लूक याचा 10वा अध्याय आणि 19व्या वचनाकडे जाऊया. तिथे आपलं बायबल उघडूया आपण. Jesus said, प्रभू येशू म्हणाला, behold, I give you authority. पहा, मी तुम्हाला अधिकार देत आहे साप आणि विंचू यांना तुडविण्याचा, To trample over serpents and scorpions. आणि मी तुम्हाला अधिकार देत आहे कशाचा? साप आणि विंचू यांना तुडविण्याचा, And over all the power of the enemy. आणि शत्रूच्या सर्व शक्तीवर मी तुला अधिकार देत आहे. And nothing by any means shall harm you. यातील कुठलीच गोष्ट तुला इजा करणार नाही. हालेलुया, Praise the Lord. हालेलुया. मग असं झालंय तर मग तुम्ही घाबरायलाच नाही पाहिजे की मला कोणतीच गोष्ट, कांबळे मावशी, कोणतीच गोष्ट मला इजा करू शकत नाही. मला इजा करू शकत नाही. कोई भी चीज. सीरियसली. हालेलुया. अभी आप जबरदस्ती फिनल पी के बोलोगे कुछ नहीं हो रहा, कुछ नहीं, वो नहीं बोल रहा हूँ मैं. बोलोगे गलती से पिया तो, ओके, काय निल्या, हा, तर चुकून मागून घे, तुम्हाला काही होणार नाही. त्याच्याकडे विचार बघू नका ना, तुम्हाला भरतच तो बिचारा नाराज होईल. नाही, तसं नाही. तो माझा मित्र आहे, मी त्याला तसंच बोलवतो. ओके, तर बायबल सांगतं कोणती पण गोष्ट तुम्हाला इजा करू शकणार नाही, तुम्हाला घात करू शकणार नाही. Now we turn on to Mark chapter 11 verse 23. चला आपण मार्क याचा 11वा अध्याय आणि 23व्या वचनाकडे Jesus जाऊया. said, प्रभू म्हटला, verily I say unto you, मी तुला खचित सांगतो, whatsoever you shall say जे काही तू बोलशील will come to pass. तसंच होणार आहे. काही लोक आमीन म्हणतात. हा, तुम्हाला तुमचं पावर समजत नाहीये. तुम्ही अश्विनी सिस्टर, तुम्ही जे बोलाल ते होईल. आमेन, हालेलुया. ये वो लोग बोल सकते हैं जो कार्टून ज्यादा दिखते हैं, है ना, वो अरे कार्टून में कैसे जादू दिखा है ना, वो आके जेट के शराब देती ना, एकदम शराब बन जाता. तो मजा आता है यार, ये बंदी झाड़ू लेके घूमती है और कुछ भी बोलते तो होता है. चेटकीत तर नाही बनायचं आपल्याला, पण देवाने आपल्याला सामर्थ्य दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो मेरे को बहुत मजा आता था, है ना. वो महाभारत में एक बाण छोड़ता है, सामने से दूसरा बाण छोड़ता है, दोनों आते हैं. ये सब युद्ध हो रहा है, लेकिन आज कुछ देखने मिलता नहीं, ऐसा कुछ बाण भी उड़ रहा है. पण आजकाल काही हे सगळं बघायला भेटत नाही. आम्ही लहानपणी ते झाडूचे खराट्याचे ना त्याचे बाण बनवायचो आणि टाकायचो, एक आग नहीं निकल रही, फिर हम लोग उसको कॉटन लगा के चला गए, करके गिर रहा है. अरे काय. सो एनीवेज, तो मैं जब बाइबल में बोला, अरे यार ये पावर मेरे को प्रभु बोल रहा है. हालेलुया. Whatsoever I will say it will come to pass. आमेन. पण जेव्हा मी बायबलकडे आलो, मला कळलं की अरे प्रभू हे सामर्थ्य मला देत आहे, जे काही मी बोलेल ते होत आहे. Praise the Lord. हालेलुया. तर म्हणून मग आजपासून तुम्ही बोलायला शिका, देवाचे आशीर्वाद बोलायला शिका, आमेन, जीवन बोलणं शिको, Amen. and that is what will come to pass. आमेन. मग बोलायला शिका, प्रभूचे आशीर्वाद बोला, चांगल्या गोष्टी बोला, होकारार्थी बोला, आणि तेच तुमच्या जीवनात घडून येईल. आपको मालूम है ये पावर किसने लिया? तुम्हाला माहिती हे सामर्थ्य कोणी घेतलं? वर्ल्ड ने लिया, AI ने लिया, वॉइस रिकॉग्निशन ने लिया. आणि जगाने घेतलं आहे, AI ने घेतलं आहे. आज जे काही आपण कमांड करतो ते लोक करतात आपल्यासाठी. माझा फोन दे बरं. ओके, तो मैं देखा था आपको पावर. ओके, प्रभु ने वचन में बोला तू जो भी बोलेगा वो. आता ऐका ते पावर. हाय श्री. आता बघा, ही
ही बाई आहे नकली बाई आहे, ओके. तुम्ही म्हणता कोणाशी बोलते. बरं, काय सिरी Hi, Shuri. How can I help? आपल्याला ओळखती बाई. कॉल सनी चार्ल्स. Calling Sunny Charles. Mobile. सनीला कॉल लावला. ओके, मला काय सांगायचं तुम्हाला. याच्यातून पास्टरांना तुम्हाला काय शिकवायचं आहे? हे जे प्रभूने वचनात बोललं, आज टेक्नोलॉजी ने कैप्चर किया कि तू जो बोलेगा वो होगा, है ना. मैं सीरी को अगर बोलूंगा कि यीशु साथ है गाना बजा, तो वो यूट्यूब पे जाएगी, अपने आप गाना प्ले करेगी तुम्हारे लिए. आजकल एसी आते हैं, एअर कंडिशनर्स. हाँ, देखो सनी कॉल कर रहा है उसका, त्याला वाटलं मी खरंच कॉल केलं. ओके, तो मला काय म्हणायचं, अगर ये टेक्नोलॉजी तुम जो बोलते हो कर सकती है, स्पिरिचुअल रेल में कितना पावरफुल रहेगा कि तुम जो भी बोलोगे क्यों नहीं होगा. Amen, amen. Hallelujah. जर शैतान या गोष्टी कॉपी करू शकतो आणि आणू शकतो, तर तुम्ही जे बोलणार ते किती देवदूत घेतील आणि करणार नाही तुमच्यासाठी. हाँ, praise the Lord. हालेलुया. ये शैतान ने नहीं बनवली टेक्नोलॉजी, में आपणच बनवली है. पण अगर हम फोन को बोल सकते हैं कि मैं जैसा बोल रहा हूँ वैसा कर, तो तुम सोचो आसमान में कितनी बातें तुम्हारे बोलने से हो सकती है. आमेन, आमेन. हालेलुया. आणि आजकल फॅन भी लिखा है, फॅन भी ऑटोमेटेड आहे. ऑन हो आजकाल जा. फॅन पण असे ऑटोमेटेड झालेले आहेत की तुम्ही म्हणताल ऑन हो तर तो ऑन होतो. ना, ये आईफोन का सीरी है, सैमसंग का क्या है, एलेक्सा है ना, ऐसे सब डिवाइसेस है. आणि आयफोनचं सिरी आहे, मग सॅमसंगचं काय आहे, अलेक्सा आहे. ते ह्या सगळ्या गोष्टी त्यासाठी काम करतात. तुम्हाला माहिती आहे शेतकऱ्यांसाठी एक पॉवरफुल डिव्हाइस आलेला आहे. शेतकरी इथे बसून गावात फोन लावून बोलू शकतो की काय नाव द्यायचं, हे पांडू पंप बंद कर, त्याच्या डिव्हाइसचं नाव पांडू पंप बंद कर. इमिडिएटली पंप उधर बंद हो जाता है. यहाँ से मैं कमांड कर रहा हूँ. मला म्हणायचं काय, देखो आज ये वचन का पावर टेक्नोलॉजी में आ गया. या वचनाचं सामर्थ्य जर टेक्नॉलॉजी घेऊ शकते. So this was already given thousand years back by Jesus to his church. Amen. पण हे वचन तर हजारो वर्षांपूर्वी त्याच्या मंडळीला प्रभूने दिलेलं आहे. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. So church, start using this word power which God has given in your mouth. Amen. मग चर्च, आपण का नाही जे सामर्थ्य देवाने आपल्या मुखामध्ये दिलेलं आहे, सुरू करा, ते घ्यायला सुरू करा, काम करायला सुरू करा. Praise the Lord. Hallelujah. Now Anthony brother, मैं जब प्रेयर को हम लोग जाते हैं, हम लोग ये नहीं बोलते पेशेंट को, सिस्टर ब्रदर यीशु के पास देखो, मैं नहीं बोलते. हम क्या बोलते हैं, सिस्टर ब्रदर मेरे पास देखो. Hallelujah. अरे पास्टर ये क्या है, ऐसा कैसा तुम यीशु के पास बोलने का नहीं, मैं नहीं बोलता, क्योंकि यीशु ने मेरे को बोला कि मेरे पास जो है मैं तुम्हें दे रहा हूँ. Amen. प्रभूने मला म्हटलं की जे काही माझ्याकडे आहे ते मी तुला देतो. ओके, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जब पीटर और जॉन मंदिर में जा रहे थे, उसने वो लंगड़े आदमी को क्या बोला, यीशु के पास देखने बोला. काय बोला, दिवाकर आपल्याकडे बोल, माझ्याकडे बघ. हालेलुया. तो ये घमंड नहीं है, ये ट्रुथ में चलने वाला बात है. आमेन. मग हे गर्व नाहीये, हे सत्यात चालणं याला म्हणतात. So why? Because I know who I'm carrying and I know what I'm going to give this guy. Amen. मला माहिती आहे मी काय घेऊन चाललेलो आहे आणि मला हे पण माहिती आहे त्या व्यक्तीला मी काय देणार आहे. So that is why I straight away tell him, in the name of Jesus, look to me and rise up. Amen. म्हणून मी सरळ त्याला म्हणू शकतो, प्रभू येशूच्या नावात माझ्याकडे बघ आणि चालायला लाग. बहुत सारे लोग धार्मिक हो जाएंगे, बोलेंगे हाँ ब्रदर यीशु के पास देखो, वो बोलेंगे लाया की फोटो दिखाओ, किधर है यीशु. नाही ना, येशूकडे तुम्ही तसं नाही बघू शकत. पहिलं तुमच्यामध्ये ते येशूला बघतील हालेलुया. आणि मग त्यांना रिअल येशू मिळेल. Amen. 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 Praise the Lord. हालेलुया. So this is what is a Christian walk. आणि असंच आहे ख्रिस्ती चाल जी आहे ती अशीच आहे. Acts 3:19 says, प्रेषितांचे कृत्य 3:19 मध्ये लिहिलेलं आहे, repent, पश्चाताप करा, turn to God, देवाकडे वळा, that your sins may be wiped away. जेणेकरून तुमचे पाप धुतले जातील. आगे देखो, बहुत सुंदर लिखा है. And the times of refreshing may come from the Lord. Amen. तुमचं ताजंतवानं तुम्हाला होण्याचं. ताजंतवानं करण्याचा वेळ परमेश्वराकडून येतो. रिफ्रेशिंग. अभी ऍक्च्युली रिफ्रेशिंग कधी येतं, विश्रांती नंतर येतं है ना.
तुम्ही 5-10 मिनिटं पण डुलकी मारली की फ्रेश होऊन जातो है ना. तो चलो मैं शिल्पा तू ट्रान्सलेटच कर. द टाइम्स ऑफ रिफ्रेशिंग मे कम फ्रॉम द लॉर्ड. ताजे तवाने तुम्हाला करण्याची वेळ फक्त परमेश्वराकडूनच येते. Amen. हालेलुया. See, you get tired because of tensions, worries, day's work, and so many problems, and then you are waiting for refreshing times. आता आपल्याला कधी या वेळेची गरज असते, ताजतवानं होण्याची वेळ कधी पाहिजे असते, जेव्हा तुम्ही खूप थकता किंवा विचार खूप करता, टेन्शन घेता, जेव्हा विवंचना असते मनामध्ये, तेव्हा आपण थकून जातो आणि त्यावेळेस या विश्रांतीची गरज असते. हाँ, मोसेस भाई को अपन ने देखा 40 साल बंदा भूल गया, फैमिली लाइफ में बिजी हो गया, सेट हो गया, डेली लाइफ चालू है, आ रहा है जा रहा है, प्रभु का कॉल भूल गया. Then one fine day God takes him to the mountain and then Moses takes a deviation. मग एक दिवशी प्रभु त्याला कुठे घेऊन जातो, डोंगरावर घेऊन जातो आणि तुम्ही तिथे त्याला कसा परमेश्वर प्रगट होतो ते पाहता. ओके, तो यहाँ पे जैसे ही वो परमेश्वर से मुलाकात होता है, he becomes refreshed with a new calling and a new anointing. आमेन. जसं परमेश्वर त्याला भेटतो ना, तो एकदम तरोताजा होतो, एकदम संजीवित होतो आणि त्याची नवीन सेवा, नवीन अभिषेक तिथून पुढे चालू होतो. So church, I am telling you that you develop this habit of going into God's presence and getting yourself refreshed. आमेन. म्हणून चर्च मला तुम्हाला सांगू द्या, तुम्हाला जर तरोताजा व्हायचं आहे, तुम्हाला जर विसाव्यात यायचं आहे ना, तर ही सवय लावून घ्या, त्याच्या सानिध्यात बसा, स्वतःला तरोताजे करा आणि पुन्हा उठा आणि मग सेवेला लागा. Praise the Lord. Hallelujah. जैसे मैंने आपको बताया, सुपरनॅचरल मीटिंग के बाद हम लोग सुबह उठ के भागे, पुण्याच्या बाहेर गेलो आम्ही फिरायला. सुपरनॅचरल मीटिंग नंतर आम्ही उलट लवकर उठलो आणि पुण्याच्या बाहेर फिरायला निघून गेलो आम्ही निघून. असं नाही की पाय दाबरे, आता पडलो मी, संपलं, हाँ काल खूप वेळ काम केले, नहीं, हम लोग भागे और फ्रेश. और वहाँ पे फिर शाम को हम लोग एक जगह गए जहाँ पे लोगों का व्यसन मुक्ति होता है. तो वहाँ पे ऐसे जवान आदमी लोग, लड़के लोग बैठे हुए थे. तो उन्होंने ऐसा बड़ा सा बोर्ड बताया, यहाँ से लेके यहाँ तक वो बोर्ड पे बहुत सारी चीजें लिखी थी. हाँ सचिन, ते म्हटले पास्टर देखो, हम लोग ऐसा व्यसन मुक्ति का प्लान बनाते हैं, 4 महीने का कोर्स होता है, ऐसा बहुत कुछ बोला. 30-40 पॉइंट ऐसे लिखे थे कि इनको करना है. फिर वो जब मन्नत भी मतलब 4 महीने, मतलब कल ही शाम को हमारे चर्च में 4 मिनट में लोगों ने व्यसन फेंक दिया. हालेलुया. What is this? हे काय आहे? Power of God. आमेन. देवाचं सामर्थ्य ये आहे. रॉन्ग नहीं है, ये अच्छा है. ओके, देयर आर, है ना, लोगों का होता है, हेल्प हो रहा है. ओके, लेकिन मैं इसको रॉन्ग नहीं बोल रहा हूँ. मैं बोल रहा हूँ when things come in God's hand, it becomes very easy and faster for you. आमेन. मला सांगायचं काय आहे, जेव्हा गोष्टी देवाच्या हातात येतात ना, त्या गोष्टी एकदम तत्पर आणि लवकर होऊन जातात. The one who created time and space, he is outside time and space. आमेन. ज्या देवाने वेळ आणि समय बनवलेला आहे, जागा बनवलेली आहे, त्या तोच वेळ, तोच देव तुमचा वेळ आणि समय पण वाचवेल, त्या गोष्टी अद्भुतरित्या करेल. Praise the Lord. हालेलुया. है ना, मैंने अगर कार बनाया तो मैं कार नहीं बन जा रहा हूँ. मी कारच्या आतमध्ये नाहीये, मी कारच्या बाहेर आहे. तर मी कारला कसं बदलायचं हे माझ्या हातात आहे. करेक्ट. वैसे परमेश्वर आपके टाइम को वैसे बदलना ना उसके हाथ में है. आमेन. आप जाके तुम्हारे भूतकाल में, मैंने उनको बोला देखो भाई लोग, तुम्हारा पास खराब हो गया रहेगा. भरपूर शिकलेले पोरं, फैमिली वाले लोग, परिवार वाले लोग दारू ड्रग्स की वजह से वहाँ पे आके लैंड हो गए. IT कंपनी के इंजीनियर्स, इतना खराब उनका ये लाइफ हो गया कि पता नहीं क्या हो गया एग्जैक्टली. लेकिन पूरा उनके डॉक्यूमेंटेशन, प्रूफ, सब कुछ जला दिया, नष्ट हो गया. पुण्यावरनं तिकडे पोरं होती, लांबून होती. सो एनिवेज, तो मैंने उनको एक ही खुशखबरी दिया की तुम्ही जाऊन तुमचं भूतकाळ ठीक नाही करू शकत, पण देव तुमच्या भूतकाळाला ठीक करून तुम्हाला नवीन बनवू शकतो. आमेन. हालेलुया. तो परमेश्वर के हाथ में देना सीखो. देखो, मैं अभी बंद कर रहा हूँ. In the Bible there comes one man whose servant was sick. आता बायबलमध्ये एक मनुष्य प्रभूकडे येतो, एक अधिकारी प्रभूकडे येतो, ज्याचा गुलाम किंवा चाकर आजारी असतो. आणि चांगला माणूस आपल्या नोकरासाठी आला आणि मग प्रभूला तो म्हणतो, प्लीज माझ्या नोकराला बरं करा. आणि प्रभू म्हणतो, जा, आतापासून तुझा नोकर बरा झाला. सिर्फ शब्द दिया प्रभू ने. ओके, प्रभू ने कुछ बोला नहीं कि त्याला घेऊन ये, चल आपण जाऊ. प्रभू के स्टाइल अलग अलग है. ओके, तो पास्टर भी अलग अलग वे से पवित्र आत्मा के फ्लो से काम करता है. तो तुम बॉक्स में मत लेके आओ, हाँ पास्टर आज आपने
वचन अलग तरीके से दिया, थैंक यू आपने अच्छा अलग तरीके से दिया. ओके, सो एनीवेज, तो प्रभूने बोल दिया, ये आदमी भी विश्वास से निकला. आणि जसं तो चाललाच होता, बायबल सांगतो मध्येच त्याचा नोकर येतो आणि म्हणतो, साहेब साहेब तुमचा माणूस बरा झाला. मुलगा होता का नोकर होता? चाकरच, हा तुमचा आपला तो चाकर बरा झाला. तर मग ये आदमी हुशार आहे, वो बोलतो किती वाजता झाला? तेव्हा चाकर म्हणतो काल दुपारी 1 वाजता. एक एग्जाम्पल. तो हा यही टाइम पे प्रभु ने भी शब्द बोला. हालेलुया. वाह, प्रेज द लॉर्ड. तो हालेलुया. बोलता है शब्द गया, बंदा ठीक हो गया. आमेन. आता मी तुम्हाला सांगतो, हा माणूस त्याचं घर येशूकडून खूप लांब होतं. 1 दिवसाचा प्रवास होता. विचार कर, वो चलते चलते गया, एक जगह फिर रेस्ट किया होगा, रात को सोया, फिर सुबह उठा और फिर सामने आदमी आया. सो व्हाट आई एम सेइंग इज गॉड इज एबल टू accelerate time just for your sake. आमेन. मग मला तुम्हाला याच्यातून काय सांगायचं आहे? प्रभू तुमच्यासाठी वेळेला पण पुढे घेऊन येईल. Amen. हालेलुया. है ना, तो माणूस उद्या परवा मरणार होता, पण देवाने त्याला आत्ता आरोग्य दिलं. आमेन. हालेलुया. Amen. हालेलुया. चलो एक लास्ट चीज, समजा मला इथून चला आता तुमचंच, आता तुम्ही मला उत्तर द्या. माहित आहे इथून तुम्हाला हडपसरला जायला किती वेळ लागतो? गाडीवर नाही, बस नाही, गाडीवर 10 मिनिटं. आता समजा मी तुम्हाला म्हणेन तुम्ही 5 मिनिटात पोहोचलं पाहिजे, काय करता? तीच गाडी असणार, काय तीच करता? गाडी असेल, काय करणार 5 मिनिटात? सारिका उतरवा, ठीक आहे, तिला उतरवलं, वजन कमी झालं अजून. तरी पण रेस्ट करून जायचा प्रयत्न करा. हा, बरोबर, हे माझा आन्सर आहे. हे उत्तर आहे. ते काय म्हणतात, मी एक्सेलरेट करेल गाडीला. हा, मी ऍक्सेलरेटर वाढवेल, जोरात पळवेल, म्हणजे मी 10 मिनिटाच्या ऐवजी 5 मिनिटात पोहोचेल. करेक्ट? जर एक ऍक्सेलरेटर तुमच्या टाइमला बदलू शकतो, सुनो ये ले लो, ये प्रॉफिट है. अगर एक्सेलरेटर दबाने से मेरा स्पीड बढ़ के मैं जल्दी पहुंच सकता हूँ, तो परमेश्वर के आशीर्वाद, परमेश्वर एक्सेलरेटर नहीं दबाएगा. आमेन. हालेलुया. Come on, church, praise Him. हालेलुया. हा? Thank you, Jesus. तुमच्या हातात तुमच्या ऍक्सेलरेटरने तुम्ही लवकर पोहोचू शकता. मग देवाला कमी कशाला लेखता? आमेन. है ना, माझ्या देवाकडे तर मोठा ऍक्सेलरेटर आहे. हालेलुया. ओके, त्यांनी बटन गाड़ी दाबली की पळत जाती. हालेलुया. आमेन. आमेन. उसकी गाड़ी तो पोर्शे से भी बड़ी है. Praise the Lord. हालेलुया. वैसा थोड़ा आगे भाग जाएगी. तर तुमचा ऍक्सेलरेटर जर तुम्हाला 10 मिनिटाच्या ऐवजी 5 मिनिटात पोहोचू शकतो, तर मग जेव्हा देवाचं ऍक्सेलरेशन तुमच्या हालेलुया. लाईफमध्ये, so just wait for that acceleration which comes from God, Amen. and that will elevate you in the right time. हालेलुया. फक्त त्या ऍक्सेलरेशन साठी थांबा, जे पुढे घेऊन जाणं आहे त्यासाठी थांबा. जेव्हा देव तुम्हाला पुढे घेऊन जाईल ना, तुमचं जीवन किती आशीर्वादित असेल आणि किती फास्ट रित्या तुम्ही पुढे पोहोचताल हे लक्षात घ्या. Amen. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. So ये है अद्भुत. Okay, so I'm telling you one more thing. God has given that accelerator का handle in your mouth. प्रभू तुम्हाला ते पेडल. गती किंवा तुमची गती वाढवण्याचं जे पेडल आहे ना, ते तुमच्या हातात देत आहे प्रभू. तोंडात. तोंडात देत आहे. तुम्ही जर आशीर्वाद को बोलोगे तो आएगा. आमेन. जेव्हा तुम्ही आशीर्वादांना बोलताल ना, ते आशीर्वाद यायला सुरुवात होतील. यायलाच पाहिजे, कारण देवाने मला माझ्या जिभेत पॉवर दिलेला. आमेन. Amen. So हालेलुया. call forth your healing, call forth your miracles, call forth your blessings. आमेन. मग का नाही आपले आशीर्वाद आपण बोलवूया, आपले आरोग्य आपण बोलवूया, आपली सुटका आपण बोलवूया. जैसे मैंने ये चीज देखा, मैंने बहुत क्रेजी चीजें भी की है मेरी लाइफ में. ओके, मैंने मेरे कबर्ड को खोल के बोल दिया, तेरे तिजोरी में मेरा इंक्रीमेंट आएगा. Amen. और मैंने मेरे फाइल खोल दिया, मैं बोला फाइल्स तुम्हारे अंदर मेरे सर्टिफिकेट्स आएंगे, Amen. जो नहीं था मेरे हाथ में. माय गॉड कॉल्स दोस थिंग्स व्हिच डू नॉट एक्सिस्ट एज दो दे डिड. आमेन. माझा परमेश्वर अशा गोष्टींना बोलवतो ज्या कधी नाही आहेत, पण त्यांना हजर व्हायला लावतो. सिरियसली. हालेलुया. तुम्हाला काय हवंय बोला. हे नका बोलू जे तुम्हाला नाही हवंय. प्रॉब्लेम तोच आहे, आपल्याला जे नाही हवंय वही बोलते रहते. हाँ मैं बीमार हूँ, मैं बीमार हूँ, मैं बीमार हूँ. बीमारी बोलती भाई दावत है आज अपने को, बुला रहा है, चलो चलो जाएंगे. सीरियसली आपका बॉडी ऐसे ही काम करता है. हाँ, जब तुम बोलते हो मैं पापी हूँ, मैं पापी हूँ, मैं दंड के पात्र हूँ, तो सब बोलेंगे चलो दंड देने निकलते हैं. और सीरियसली तब जाके आपका शरीर आपके खिलाफ काम करता है. आणि खरोखरच अशा वेळेमध्ये तुमचं शरीर तुमच्या विरुद्ध काम करायला लागतं. लेकिन जब तुम बोलते हो, शरीर को आज्ञा देते हो,
every single cell, I command you, come in the presence of God and be healed. Amen. पण जेव्हा तुम्ही तुमच्या शरीराला आज्ञा देता की माझ्या शरीरातल्या प्रत्येक अंशाला, प्रत्येक कणाकणाला मी आज्ञा देतो की जीवनात ये, आरोग्यात ये, ते तसं काम करायला लागतात. और सब अंदर का साफ हो जाता है. Amen. Amen. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. तुमको अगर तुम्हारा ब्लड कोलेस्ट्रॉल साफ करना है, if you want to clean your body of cancer cells, जर तुम्हाला तुमचं शरीर स्वच्छ करायचं आहे कॅन्सरच्या जे सेल्स आहेत त्याच्याकडून, if you want your body to be healed of arthritis, जर तुम्हाला तुमचं शरीर अर्थरायटिस किंवा संधिवातातून मुक्त करायचं आहे, जो भी रहेगा प्रॉब्लम, do what Solomon did. जे शल्मोनाने केलं ना ते तुम्हीही करायला Bible says सुरुवात the day he got wisdom from God, करा. आणि बायबल म्हणतं की ज्या दिवशी त्याला परमेश्वराकडून ज्ञान प्राप्त झालं, he went to Jerusalem and he goes to the temple. Amen. जसं त्याला ज्ञान प्राप्त झालं तो यरूशलेम मध्ये त्याने प्रवेश केला आणि मंदिरात गेला. First thing. पहिली गोष्ट त्याने केली. And then he cleansed all the temple. He said, सब अंदर का कचरा बाहर आने दो. आणि मग तो आत गेला आणि सगळं मंदिर जे घाण होतं ना त्याने स्वच्छ केलं. This body is your temple. Amen. हे शरीर हे तुमच्या देवाचं मंदिर आहे. इसको आप साफ कैसे रख सकते हो? त्याला तुम्ही शुद्ध कसं ठेवणार? By praying in tongues. Amen. अन्य भाषेत बोलून. जैसे आप अन्य भाषा बोलते हो, तुम्हारे अंदर का कचरा बाहर निकलता है. Amen. वो कचरा पाप का रहेगा, वो कचरा व्यसन का रहेगा, वो कचरा बीमारी का रहेगा. मेरे को नाही मालूम. जे पण डॉक्टर नाही करू शकणार, Amen. ते देवाचा आत्मा तुमच्यातून करतो. Hallelujah. Why? Because Bible says the Spirit gives life. Amen. का कारण बायबलच म्हणतं आत्मा जीवन देतो. Okay, and He is the same Spirit who raised up Jesus from the dead. आमेन. रोमकरासपत्र 8:2 मध्ये लिहिलेलं आहे तोच तो सारखा आत्मा आहे ज्याने येशू ख्रिस्ताला मरणातून जिवंत केलं. अरे बाप रे. हालेलुया. समझ रहे हो? समजतंय का तुम्हाला? Hallelujah. तो आत्मा ज्याने येशू ख्रिस्ताला मरणातून उठवले, He dwells inside you. जर तो तुमच्या आतमध्ये So राहतोय, how much more He will revitalize, rejuvenate your mortal bodies. हालेलुया. मग किती जास्त करून तो तुमच्या शरीरांना पुनर्जीवित करेल, संजीवित करेल आणि जीवनाने अजून भरून टाकेल. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. विचार करा. विचार करा फक्त. ओके, कल्पना मत करो कि अभी मैं बुढ़ा दिखूंगा, ओके मी आता ये होणार ते होणार. नहीं 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 नहीं. मैंने जैसे मैंने बोला टर्मिनेटर, वैसे आप हमेशा के लिए जवान और अद्भुत रहोगे. आमेन. आमेन. आता तुम्ही जे केलं हे पैसा नाहीये. बायबल सांगतं यू सो इनटू गॉड्स वर्ड. आमेन. बायबल म्हणतं की तू पेरत आहे कशात? देवाच्या वचनामध्ये पेरत आहेस. ओके, तो मैं ब्लेस करता हूँ क्योंकि तुमने वचन में पेरा. आमेन. ओके, तो क्या होता है? वो वचन का बीज तुम्हारे अंदर फ्रूटफुल होने लगता है. आणि मग ते अनाशवंत बीज तुमच्यामध्ये फलदायी व्हायला लागतं. ओके, हे लोक जे करतात असं समजू नका अच्छा दिखावा करतात. नहीं 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 नहीं, वो उनको वचन ने काटा छुआ तो इसीलिए वो आके करना चाहते हैं. और ये सच में पॉवरफुल है. याची साक्ष पण झाली सुपरनॅचरलला. सनीने पण असं त्याच्याकडे 1000 रुपये होते ऍक्च्युली, लेकिन उसने ऐसे वचन में दे दे के किती दिले? 400. म्हणजे खिशात किती उरले? 600. आणि मग नंतर पूर्ण चर्च बीच झाल्यावर त्यांनी सहज मोजायला काढलं तर त्याच्या खिशामध्ये 600 नव्हते तर 800 रुपये होते. मिरेकल मनी. हालेलुया. चमत्कारिकरित्या पैसा आला. तो एकदम आनंदित झाला. त्याने आम्हाला फोन केला रस्त्यातच असताना, तेव्हा मी ऐकलं. आणि मग तो घरी गेला आणि मग परत दुसऱ्या दिवशी त्याचा फोन आला हे सांगायला की मी जेव्हा ते 800 रुपये माझ्या मम्मीच्या हातात दिले आणि त्यांना सांगत होतो आणि मम्मीला म्हटलं घे तू मोज, तर त्याची मम्मी जशी मोजली म्हणते हे 800 नाही आहे, हे 900 आहे. हालेलुया. हालेलुया. हे चमत्कार प्रभू करतात. ओके, तो बिझनेसमॅन आहे, असं नाही की त्याला मोजता येत नाही. ओके, त्यांना सगळा पैसा 1 रुपया भी नाही छोडते बिझनेसमॅन. नाही तसे नाही आमचे लेकरं. ओके, आमचे लोक तसे नाही. बट एनिवेज supernatural life, you know, God wants us to go to that extent. Amen. हे अलौकिक जीवन आहे. प्रभूची इच्छा आहे आपण त्या किनाऱ्याला किंवा त्या गोष्टींकडे जायला पाहिजे. मरने के बारे में सोचो मत. ओके, एक सेवक का मौत का मैं बताता हूँ. आप बोलेंगे लेकिन कुछ लोग मरे. हाँ, नो प्रॉब्लम. लेकिन जो प्रभु के महान सेवक कैसे मरे ना, मैं एक ही सेवक का बताता हूँ और मैं बंद करता हूँ. प्रभु का एक बहुत महान सेवक E.W. Kenyon. ओके, he lived long and he was a mighty man of God. आता हे जे देवाचे सेवक आहेत E.W. केनियन, ते खूप मोठे सेवक होते.
ओके, तर त्यांना प्रभूने सांगितलं की उद्या तू माझ्यावर आता स्वर्गात येणार आहेस. त्यांना प्रभू म्हटलं की उद्या तू माझ्या बरोबर स्वर्गात असशील. ओके, तो त्यांनी काय केलं, ते ना म्हटले की अच्छा सगळ्या पोरांना जमा करा, आता माझी उद्या ना ते काय 10वा आहे, 10वाने पहिलाच आहे म्हणतील की आता मी चाललोय, आता उद्याच पहिला सुरू होणार आहे. नहीं नहीं नहीं, अंतिम ब्रदर उन्होंने क्या किया, सब बीवी बच्चे बहू बेटा बेटी नाती पोती सबको बुलाया आणि घरामध्ये छान जेवण बनवलं, टाई सूट पहना और उन्होंने बोला मेरा अभी पृथ्वी पे काम पूरा हो गया, मैं आज प्रभु के साथ जाने वाला हूँ. वाओ, क्या शान से जा रहा है बंदा, हालेलुया. है ना. नहीं तो इधर आई आई मिली मिला, है ना, पूरी बस्ती को जमा करेंगे. ओके, कि मैं चाललोय. नहीं नहीं, चलो बस्ती को भी जमा करो लेकिन शान से जाओ ना. हालेलुया. तो ये सेवक ने बोला बाय बाय. ओके, और बिल्कुल कोई रोना नहीं क्योंकि मैं गौरवशाली जगह में जा रहा हूँ, आमेन आमेन. मैं जेल में नहीं जा रहा हूँ, गौरवशाली स्थान. तो सेवक आज जातो, दार बंद करतो आणि घुटण्यावर प्रेयर करत असतो आणि प्रेयर करता करताच वो अपना आत्मा, पवित्र आत्मा, उसका आत्मा देवदूत आकर उसको लेके जाते हैं. कुछ ही देर में फैमिली वाले दरवाजा खोलते, आजोबा झोपी गेले, मरा नहीं है, सो गया. आमेन. ग्रैंड, हालेलुया. हालेलुया. है ना, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एकदम शान से चले गए. ऐसे नहीं कि बीमारी से तड़प तड़प के. कोई सांगितलं की मरण सिर्फ बीमारी से आता है, कौन बोला तुमको? जरूरी नहीं है ना बीमारी से मरना है. तो ये रॉन्ग टीचिंग्स फेकून दे. स्मिथ विगल्सवर्थ ऐसा आदमी था, 85 साल में भी ओके तो कधीच आजारी पडला नाही. उलट त्याची बायको मेली तर बायकोला जिवंत करून आणलं. कागद चालली तू, बायको म्हणते नाही मला वर जाऊ दे, तिथं मजा आहे. मग म्हणतो ठीक आहे जा, परत जातो. देखो कैसा मिराकल कर रहे, जबरदस्त ऐसा चमत्कार कर रहे. चल मुर्दा चल उठ, किती अलौकिक जीवन जगत होते ते. ऐसा जीवन हमको भी जीना है. आमेन. ओके, प्रेज द लॉर्ड. आमेन. और ये आदमी जब मर गया, और कैसे मर गया, संडे को चर्च में आए, पुलपिट कडे गुडघ्यावर आले, झोपून गेले. हालाने नहीं मिले, झोपून गेले, खत्म. और उस वक्त में ये आदमी ने मुर्दों को जिंदा किया था. अभी ये मत बोलो की उन्होंने खुद को जिंदा नहीं. ओके, ते मेले. आणि मग डॉक्टरांनी जेव्हा ऑटोप्सी केली, त्यांचे पोस्टमॉर्टम केला, तेव्हा डॉक्टर म्हटले ये बंदे का दांत 80 साल में भी एक भी खराब नहीं है, टूटा हुआ नहीं है. हालेलुया. इतना पावरफुल ये साल में ऐसे दांत रहना, ऐसी बॉडी रहना, ये सुपरनॅचरली हो सकतं. आमेन. हालेलुया. का कारण त्या माणसाने त्याचं जीवन ह्याच्यावर बांधलं होतं. चला,